मला सांगा, हा बहिणी बोला बहिणी. या जगामध्ये ऍक्टिंग करून काही होऊ शकतं का मला सांग. अरे नाही नाही तुला काय माहिती रे? तुला काय माहिती? तू हंगारावाले, तुला काय माहिती? नहीं साहब, एक्टर ही था पहले. हाँ, पटना में छबाई एकांकिका किया था बेस्ट ए, एक्टर. चल रे सवाई एकांकिका. चल रे सवाईचं बा लावला सबाई एकांकिका. अशी एकांकिका असते काय? अरे नाही, अरे भाबू देवा शपथ सांगतो आहे, पटनामध्ये छबाई एकांकिका मारला आहे. पटनामधून इथं मुंबईमध्ये ऍक्टर बनायला आलो आहे. पृथ्वी थिएटर मध्ये काम केलेलं आहे. कुठलं पृथ्वी थिएटर? चल रे, असं असतं काय? बाबू देवा शपथ माझा पहिला काम जो आहे प्रसाद बोक बरोबर केलेला आहे. पटनामध्ये जेव्हा छबाई मारला होता नाही रे. त्याच्यानंतर माझ्या समोर दोन ऑप्शन होता. एक होता भंगारचा दुकान, एक होता ऍक्टिंगचा दुकान. मग सगळे मला बोलले तुझ्या ऍक्टिंगचा दुकान भंगारच आहे, तू भंगारचा दुकान. मग मी भंगारचा दुकान निवडला. आता मी महिन्याला 6 लाख रुपया कमावतो आहे. या 6 लाख? तू 6 लाख एवढा कमावतो आहे. तुम्ही पण काय हो, एवढे 6 लाख कमवता, 300 रुपयासाठी कंजूसपणा करताय. चला 300 देऊन टाका राऊंड नाही फिगर बाई, करून. नाही एवढामध्ये 272 रुपया देणार आहे, तेवढाच देणार आहे. 300 देणार आहे तर जास्तीचा रद्दी देणार आहे आणि भंगार घेणार आहे. येणार रे. काय घेणार? तू काय करायचं ना? ते 272 घे आणि मोकळे हो ना. अजिबात नाही. काम करू दे ना यार मला इकडे. अजिबात नाही. बाबू दुसरा काय असेल तर देऊन टाका. हे घ्या. ए, एक मिनिट. हे काय दिलं? ए, इधर लाव. ए, इधर लाव. बसा. स्क्रिप्ट आहेत ते माझ्या 3 नाटकं लिहिली आहेत मी, त्या नाही द्यायच्या, सांगून ठेवतोय. इतकी वर्ष घरात का कचरा म्हणून पडली आहेत मग ती? 3 नाटकं तुमची. एकाही प्रोड्युसरने आतापर्यंत एकही नाटक का नाही घेतलंय? घेणार आहेत ते, फोन घेणार आहेत. उचलत नाहीत प्रोड्युसर, तुमचे फोन उचलत नाहीत. उचलला त्यांनाही होता. कळलंय काय तुम्ही फसवता तुम्ही प्रोड्युसर्स ना. समीर चौगुले फसवतो, वाटेल ते बोलू नकोस हं, ईशा. नाही फसवत. नाही फसवत. अरे बापरे, काय फसवणूक केली? एकच नाटक 3दा लिहिलंय तुम्ही. एक नाटक 3दा लिहिलंय? मग कुठलं नाटक 3दा लिहिलंय? एक मिनिट, हे बघा. पडदा उघडतो, रंगमंच उजळतो. पडदा उघडतो, रंगमंच उजळतो. पडदा उघडतो, रंगमंच उजळतो. सेम आहे, सगळा जो नाटक आहे तोच लिहिलेला आहे. एकच नाटक 3 वेळा लिहून तुम्ही मिरवता. मी कशी 3 नाटकं लिहिली आहेत? हा शहाणे, आम्ही वेडे आहोत सगळे. हे चुकीचं आहे भाबू, लक्षामध्ये घ्या. मला तर वाटतं तुम्ही नाटक लिहिता कशाला? एकदा नाटक बघायचा सोडून द्यायचा, परत लिहायला नाही बसायचं. अरे येडायस का रे? बघितलेलं नाटक लिहित नाही मी, वेगळं नवीन नाटक लिहितो. जेणेकरून त्याची तालीम होईल आणि दुसरा कुठला तरी संच तिकडे व्यावसायिक प्रयोग वगैरे करेल असे. मग भाबू तुमचा नाटक कुणी बघितला आहे का? नाही. मग विकून टाका. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.